स्वागत आहे। आज आपण बनवूया आलू वांग्याची भाजी। आता आपल्याला आलू वांगे भाजीचं साहित्य बघायचं आहे। पावभर आलू वांगे घेतलेले आहे मी, एकच आलू घेतलेला आहे। मसाला आहे गरम, तिखट आहे, हळद, मीठ, कोथिंबीर, लसूण जिऱ्याची पेस्ट आहे, एक टमाटर कापून घेतलेला आहे आणि थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि तेल। आता आपण वांगी कापून घेऊया। याचे देठ थोडंसं कापून घ्यायचं आपल्याला। याचे देठ पण छान लागतात खायला। आपल्याला काढायचं असेल तर काढायचं, नाही तर राहू द्यायचे। आता आपण आलू वांगे कापून घेतलेले आहे। आपण आता कढई ठेवली, आपण गॅस पेटवूया, याच्यात तेल टाकूया। आता आपलं तेल तपलं, आपण लसूण जिऱ्याची पेस्ट टाकूया। छान कालच करायचं त्याला। आपलं लसूण जिरं झालेलं आहे। आपण 1 चम्मच तिखट टाकूया। आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं आपण। थोडी हळद टाकूया, 1 चम्मच, 1 चम्मच मसाला। कालच करून हे टमाटर टाकून घ्यायचं त्याच्यात। छान टमाटर होऊ द्यायचं, याच्यात मॅश झालं पाहिजे आपलं टमाटर याच्यात एकदम। कोथिंबीर, थोडं पाणी टाकून आपण याला होऊ द्यायचं। मसाला आपला छान होऊ द्यायचा याला एकजीव। आता आपला मसाला छान होत आहे, त्याला पण तेल पण सुटलेलं आहे। आपली थोडी भाजी झाली की मग आपण शेंगाचं कूट टाकूया त्याच्यात। छान एकजीव झालं की छान टमाटर आता एकजीव होत आहे आपलं। एकजीव झालं टमाटर की एकदम टेस्टी भाजी लागते आपली। आपल्याला याच्यात टमाटर दिसलेच नाही पाहिजे, त्याची चव लागते छान भाजीची। छान मसाला झालेला आहे, त्याचा सुगंध पण येत आहे आपल्याला। आता आपण याच्यात आलू वांगे टाकूया। साधी सिंपल आलू वांग्याची भाजी, खायला पण टेस्टी। छान मिक्स करूया। छान मिक्स झालेली आहे भाजी। आता आपण याच्यावर न पाणी टाकता याच्यावर आपण असा ताट ठेवूया आणि याच्यात 1 ग्लास पाणी टाकून छान शिजू द्या। आपली तरी पण जात नाही आणि छान लागते भाजी। आता आपण भाजी पाहूया। बघा आपली भाजी छान झालेली आहे। आपण हे पाणी ठेवलेलं, आपण याच्यात पाणी टाकूया। वाफेवरच आपली भाजी शिजून गेली। आता आपण याच्यात 2 चम्मच याच्यात कूट टाकूया।
शेंगदाण्याचं कूट टाकूया वरून आणि आणखी एक उकडी येऊ द्या. थोडा कोथिंबीर टाकू. थोडा वेळ आपण होऊ देऊया. छान आपली भाजी झालेली आहे बघा, तरी पण आलेली आहे. आता आपण बाउल मध्ये काढूया. आता आलू वांग्याची भाजी आपली झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला लाईक करा आणि शेअर करा.